नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। आज आपण कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती यातील पहिला घटक समास पाहणार आहोत। हा घटक कृतीपत्रिकेमध्ये एकूण 2 गुणांसाठी विचारला जातो। आजच्या या व्हिडिओमधून आपण समास, समासाचे प्रकार आणि इयत्ता 10वीच्या कृतीपत्रिकेमध्ये समास या घटकांवरती कोणत्या कृती येतात याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। दैनंदिन व्यवहारामध्ये आपण समासाचा नेहमी वापर करतो। समास म्हणजे काय तर शब्दांचं एकत्रीकरण। शब्दांच्या एकत्रीकरणास समास असं म्हणतात। आता शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे काय? उदाहरण पहा। आपण असं म्हणतो का क्रीडेसाठी असलेल्या अंगणात या? नाही, तर क्रीडेसाठी असलेलं अंगण याला आपण एक शब्द तयार केलेला आहे, तो म्हणजे क्रीडांगण। म्हणजे शब्दांची मोठी मोठी रूपं जी आहेत किंवा 2-2 शब्द जे आहेत, ती 2 शब्द किंवा ती 2 पदे आपण एकत्र आणतो, यालाच समास असं म्हणतात। समासामध्ये 2 शब्द महत्त्वाचे, पहिला सामासिक शब्द आणि दुसरा विग्रह। आता सामासिक शब्द म्हणजे काय तर मगाशी मी जसं म्हणतो तुम्हाला क्रीडेसाठी अंगण, क्रीडांगण, तर हे क्रीडेसाठी अंगण याच्यासाठी आपण क्रीडांगण असं म्हटलं तर तो क्रीडांगण शब्द हा सामासिक शब्द आहे। घरी पाहुणे आल्यानंतर आपण असं म्हणतो का कांदे घालून तयार केलेले पोहे बनवा? नाही, त्यासाठी आपण एक शब्द तयार केलेला आहे, तो म्हणजे कांदे पोहे। किंवा पोळी करण्यासाठी लागणारा पाट असं न म्हणता आपण त्याला पोळपाट असं म्हणतो। म्हणजे यातील कांदे पोहे, पोळपाट हे सामासिक शब्द आहेत। आता पाहूया विग्रह म्हणजे काय। शब्दांच्या फोड करून सांगण्याला विग्रह असं म्हणतात। म्हणजे आपण जो सामासिक शब्द तयार केला होता त्याची फोड करून सांगणं। जसं क्रीडांगण या शब्दाची फोड काय होईल? क्रीडेसाठी अंगण। तसं आणखीन काही उदाहरण पहा। प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला। सप्ताह 7 दिवसांचा समूह। यातील सप्ताह हा जो शब्द आहे तो सामासिक शब्द आहे आणि 7 दिवसांचा समूह हा त्या सामासिक शब्दाचा विग्रह आहे। आता पाहूया समास आणि समासाचे प्रकार। समासाचे प्रमुख एकूण 4 प्रकार आहेत। इयत्ता 8वीला आपण ते अभ्यासलेले सुद्धा आहेत। पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास। आता या 4 प्रकारांचं वर्गीकरण कसं केलं जातं तर आपण जसं म्हटलं सामासिक शब्दामध्ये 2 पदं एकत्र येतात, त्या 2 पदातील कोणतं पद महत्त्वाचं यावरून हे 4 प्रकार केलेले आहेत। तुम्हाला त्या रखान्यामध्ये दिसत आहे बघा। अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते। उदाहरण आहे आजन्म। आजन्म म्हणजे जन्मापासून, पदोपदी, प्रत्येक पदी किंवा प्रत्येक पावलाला, यातील पहिलं पद महत्त्वाचं आहे। तर दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास, यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं। उदाहरणार्थ राजवाडा, राजाचा वाडा किंवा राजासाठी वाडा, यातील दुसरं पद महत्त्वाचं आहे। त्यानंतर तिसरा आहे द्वंद्व समास, यामध्ये दोन्हीही पदं महत्त्वाचे आहेत। उदाहरणार्थ पिता पुत्र, पिता आणि पुत्र, बरे वाईट, बरे किंवा वाईट, म्हणजे दोन्हीही पदं महत्त्वाची, तो प्रकार द्वंद्व समास। आणि चौथा आहे बहुव्रीही समास, यामध्ये दोन्हीही पदं महत्त्वाची नसून अन्य म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतो। उदाहरणार्थ गजमुख, गजाचे आहे मुख ज्याला असा तो, म्हणजे कोण? गणपती। म्हणजे यामध्ये दोन्ही पदाचा बोध न होता तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणून तो प्रकार आहे बहुव्रीही समास। आता या 4 प्रकारातील जे उपप्रकार आहेत त्यातील 3च प्रकार आपल्याला अभ्यासासाठी आहेत, ते कोणते ते पाहू। समासाचे प्रमुख प्रकार आणि उपप्रकार यातील हे 3च समास आपल्याला येतात। पहिला आहे
कर्मधारय समास, दुसरा आहे द्विगु समास आणि तिसरा आहे द्वंद्व समास. चला तर मग आपण ह्या समासांचा सविस्तर अभ्यास सुरू करू. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. ज्या तत्पुरुष समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास म्हणतात. आता ही व्याख्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मी पुन्हा एकदा सांगतो की परीक्षेमध्ये व्याख्या विचारली जात नाही, तर परीक्षेमध्ये उदाहरणं विचारली जातात, समास विचारला जातो. आता याची उदाहरण म्हणजे तुमच्या लक्षात येईल कर्मधारय समास म्हणजे नेमकं काय. मी काय म्हटलं की या समासामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीत, उदाहरणार्थ महाराष्ट्र महान असे राष्ट्र, पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष, काव्यामृत काव्यरूपी अमृत, नरसिंह सिंहासारखा नर. आणखीन काही उदाहरण पहा. इच्छाशक्ती इच्छारूपी शक्ती, जीवनवृक्ष जीवनरूपी वृक्ष, तपोधन तप हेच धन, भवसागर भवरूपी सागर, भारतमाता भारत हीच माता. शब्द जर तुम्ही पाहिले, विग्रह जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये असा अशी हेच रूपी सारखे असे शब्द आलेले आहेत. आणि असे शब्द ज्यामध्ये येतात तो समासाचा प्रकार म्हणजे कर्मधारय समास. आणखीन काही उदाहरण पहा. महा या शब्दानं सुरुवात होणारी काही उदाहरणं. महादेव महान असा देव, महाराज महान असा राजा, महोत्सव महान असा उत्सव, महापूर महान असा पूर, महात्मा महान असा आत्मा. यानंतरचा प्रकार आहे द्विगु समास. अतिशय सोपा आणि पटकन ओळखता येईल असा समास. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो त्या समासास द्विगु समास म्हणतात. बघा, या व्याख्येतून तुमच्या लक्षात येईल पहिलं पद संख्या विशेषण. आता हा कर्मधारय समासाचाच प्रकार आहे. यामध्ये संख्या दर्शवली जाते. उदाहरणार्थ त्रिमूर्ती तीन मूर्तींचा समूह, पंचप्राण पाच प्राणांचा समूह, सप्तपदी सात पदांचा समूह, नवरात्र नऊ रात्रींचा समूह, त्रिदल तीन दलांचा समूह. यामध्ये जो सामासिक शब्द दिला जातो तो सामासिक शब्द त्यातील पहिलं जे पद आहे ते पहिलं पद संख्या विशेषण असतं आणि याचा विग्रह करताना आपण समूह हा शब्द वापरावा लागतो. आणखीन काही उदाहरण तुमच्या समोर ठेवतोय बघा, त्याचा विग्रहसुद्धा तुम्हाला पटकन जमेल. द्विदल दोन दलांचा समूह आणि त्रिदल म्हटलं तर तीन दलांचा समूह. बाकी इतर शब्दांचा विग्रह तुम्ही करू शकता. तिठा त्रिकोण त्रिखंड त्रिभुवन चौकोन चौक. आता चौक म्हणजे चार रस्त्यांचा समूह, नाहीतर काही विद्यार्थी म्हणतील चार कचा समूह. पंचकोन पाच कोणांचा समूह, पंचारती सप्तर्षी सप्ताह, आठवडा. आता आठवडा 8 दिवसांचा समूह, अष्टदिशा 8 दिशांचा समूह, नवसागर द्विशतक. ही त्याची काही उदाहरणं आहेत. यानंतर परीक्षेत विचारला जाणारा तिसरा समास म्हणजे द्वंद्व समास. याचे पुन्हा 3 प्रकार पडतात. द्वंद्व समास म्हणजे काय? ज्या समासातील दोन्ही पदं महत्त्वाची असतात. जसं मगाशी मी म्हटलं, बरे वाईट बरे किंवा वाईट अशी दोन्ही पदं यामध्ये महत्त्वाची असतात. काही उदाहरणं आहेत बघा. आई वडील आई आणि वडील, खरे खोटे खरे किंवा खोटे, खाणेपिणे खाणेपिणे वगैरे. आता ही तिन्ही उदाहरणं जी घेतली आहेत मी ती तिन्ही प्रकारातील आहेत. आता ती 3 प्रकार कोणते? तर पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. आता हे समास कसे ओळखायचे हे अतिशय सोपं आहे. याची एक टेक्निकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला प्रकार बघा,
इतरेतर द्वंद्व. या इतरेतर द्वंद्वामध्ये आणि हा शब्द असतो विग्रहामध्ये. उदाहरणार्थ पशुपक्षी, पशु आणि पक्षी, ऊन पाऊस, ऊन आणि पाऊस, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, विटी दांडू, विटी आणि दांडू. आणखीन काय अशी उदाहरणं आहेत बघा ज्यामध्ये आणि शब्द येईल. आई बाबा, चंद्र सूर्य, दक्षिणोत्तर म्हणजे दक्षिण आणि उत्तर, देव दानव, ने आन, भाऊ बहीण, शर्ट पॅन्ट, सुख दुःख, सोमवार मंगळवार. असं आपण म्हणतो बघा, सोमवार मंगळवार आपला तास होईल. ते म्हणताना असं आपण म्हणत नाही सोमवार आणि मंगळवार असं न म्हणता आपण सोमवार मंगळवार असं म्हणतो. तो प्रकार म्हणजे इतरेतर द्वंद्व. दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. वैकल्पिक म्हणजे ज्यामध्ये विकल्प असतो. उदाहरणार्थ सुख दुःख, सुख किंवा दुःख म्हणजे हे किंवा ते, भेदाभेद, भेद किंवा अभेद, एक दोन, एक किंवा दोन, देव दानव, देव किंवा दानव, 10-12, 10 किंवा 12 म्हणजे यामध्ये विकल्प असतो. आणखीन काही उदाहरणं आहेत त्याचा विग्रह तुम्ही करू शकता. सत्यासत्य, सुख दुःख, मागे पुढे, बरे वाईट, न्यायान्याय, बरे वाईट, 15-16, पास नापास, दोनदा तीनदा, छोटे मोठे, धर्माधर्म, रावरंक. ही वैकल्पिक समासाची काही उदाहरणं आहेत. यानंतर द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व. उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अंथरूण पांघरून, अंथरूण पांघरून वगैरे. उदाहरणामध्ये आपण असं म्हणतो बघा चहा पाणी, त्यामध्ये फक्त चहा आणि पाणी एवढंच येत नाही तर चहा पाणी वगैरे वगैरे असं आपण म्हणतो. पालापाचोळा, पाला पाचोळा वगैरे. वस्त्रालंकार, वस्त्रे अलंकार वगैरे म्हणजे याच्या विग्रहामध्ये हा शब्द महत्त्वाचा तो म्हणजे वगैरे. आणखीन काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत त्यामध्ये तुम्ही त्याचा विग्रह करू शकता. खाणेपिणे, गप्पा गोष्टी, गुरे वासरे, तिळगुळ, हालापेस्टा, हावभाव, धावपळ, पुरी भाजी, वादळ वारा, व्रतवैकल्ये, माणिक मोती, भाजीपाला. बघा आता असं आपल्याला जर म्हटलं घरामध्ये जा काय कर बाजारातून भाजीपाला आण, तर आपण भाजी आणि पाला असा आणत नाही तर भाजीपाला वगैरे म्हणजे त्यामध्ये येणारे सर्व घटक समाविष्ट असतात. हे 3 शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला द्वंद्व समास ओळखणं सोपं जाईल. पहिला प्रकार आपण म्हटलं इतरेतर, त्यामध्ये शब्द कोणता येतो आणि. वैकल्पिकमध्ये विग्रहामध्ये शब्द येतो किंवा आणि समाहारमध्ये शब्द येतो तो म्हणजे वगैरे. हे 3 शब्द तुमच्या लक्षात राहिले की पटकन तुम्हाला समास ओळखता येईल. कृतीपत्रिकेमध्ये पहिली कृती विचारली जाते ती म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह करा. म्हणजे शब्द दिला जातो त्याचा विग्रह करणे. उदाहरणार्थ महादेव आपण विग्रह करायचा आहे महान असा देव. बाप लेक, बाप आणि लेक. अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी कृती असल्यामुळं आपल्याला कदाचित 4 सामासिक शब्द देतील आणि त्या 4ही शब्दांचा विग्रह करायला लावतील. दुसरा प्रकार किंवा दुसरी कृती म्हणजे विग्रह दिला जाईल म्हणजे बरोबर त्याच्या विरुद्ध विग्रह दिला जाईल, सामासिक शब्द तयार करायचा आहे. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं महादेव, महान असा देव. तुम्हाला विचारतील महान असा देव याचा सामासिक शब्द काय होईल महादेव. किंवा आणखीन काही उदाहरण बघा बरे किंवा वाईट हा विग्रह दिला आहे तर त्याचा सामासिक शब्द काय होईल बरे वाईट. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थी हा शब्द लिहित असताना बरे वाईट याच्यामध्ये अंतर ठेवतात म्हणजे 2 शब्द वेगळे लिहितात. तर ते 2 शब्द वेगवेगळे न लिहिता एकत्र लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे तिसरी कृती सामासिक शब्दावरून समास ओळखणे. म्हणजे शब्द दिला आहे त्याच्यावरून समासाचा प्रकार ओळखायचा. महर्षी जसं आपण मगाशी त्याचा विग्रह म्हटला होता महान असा ऋषी आणि त्याचा प्रकार येतो कर्मधारय समास. सप्तर्षी प्रकार आहे द्विगु समास. इथं फक्त तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे विग्रह नाही. त्यानंतर चौथी कृती
अशी विचारली जाऊ शकते की समासाचं उदाहरण तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे समासाचं नाव देतील. उदाहरणार्थ द्विगु समास. या ठिकाणी कुठलीही उदाहरणं तुम्ही लिहू शकता. द्विगु समासाची भरपूर उदाहरणं आपण मगाशी अभ्यासलेली आहेत. नवरात्र, सप्तर्षी. त्यानंतर वैकल्पिक समास. यामध्ये वैकल्पिक समासाची उदाहरणं तुम्ही लिहू शकता. पाचवी कृती अतिशय सोपी, जोड्या लावा. अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी असल्यामुळं 4 शब्द दिले जातील आणि 4 शब्दांचे वेगळे प्रकार तुम्हाला किंवा 4 समासाचे प्रकार समोर दिले जातील. त्याच्या योग्य जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. इथं तुम्हाला लक्षात येईल बरे वाईट, वैकल्पिक द्वंद्व, दुष्काळ, कर्मधारय समास, चौकोन, द्विगु समास, गुरे वासरे, समाहार द्वंद्व समास. यानंतर 6वी कृती सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. आता इथं 2 शब्द येतील कारण अर्ध्या गुणांसाठी विग्रह करायचा आहे आणि अर्ध्या गुणांसाठी समासाचा प्रकार ओळखायचा आहे. उदाहरणार्थ ने आन याचा विग्रह होतो ने आणि आन आणि प्रकार आहे इतरेतर द्वंद्व. ने आणि आन हा विग्रह केल्याबद्दल तुम्हाला अर्धा गुण मिळेल आणि प्रकार ओळखल्याबद्दल अर्धा गुण मिळेल. यानंतर पुढील कृती आहे वाक्यातील सामासिक शब्द ओळखा आणि त्याचा विग्रह करा. वाक्य दिलं जाईल त्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. आता एक वाक्य तुम्हाला देतो पहा. आमच्या शाळेमध्ये मराठी सप्ताह सुरू आहे. आता यामध्ये कोणता सामासिक शब्द आहे? अगदी बरोबर, सप्ताह हा सामासिक शब्द आहे. तो सामासिक शब्द आपण ओळखला याबद्दल आपल्याला अर्धा गुण मिळाला. आता पुढचा अर्धा गुण कशासाठी आहे तर सामासिक शब्दाचा विग्रह करून तो आता समास ओळखायचा आहे. तर तो समासाचा प्रकार आहे द्विगु समास. म्हणजे कोणतीही कृती येईल सामासिक शब्द ओळखायला होतील, विग्रह करावा लागेल किंवा त्याचा प्रकारसुद्धा ओळखावा लागेल. यानंतर शेवटची कृती आहे तुम्हाला एक तक्ता दिला जाईल आणि त्या तक्त्यामध्ये रिकाम्या जागा भरायच्या आहेत. एक तक्ता तुमच्यासमोर मी ठेवतोय तो तुम्ही सोडवू शकता. तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपल्याला कृती विचारल्या जातात. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह. तोपर्यंत धन्यवाद.